जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो इयत्ता 5वी स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आता आपला रिझल्ट लागलाय. आता काही दिवसानंतर मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील किंवा काही कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ती कागदपत्र कोणती ती व त्याच्यामध्ये कोणते बदल करावे लागतील किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना आपल्या आई वडिलांचं बँक पासबुकचं झेरॉक्स अपलोड केले. जर आपण आपल्या आई वडिलांचा बँक खाते नंबर जर दिला असेल तर आपल्याला स्कॉलरशिप मिळणार का नाही या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे. जर आपल्याला ही कागदपत्र काढायची असतील तर आपल्याला बराच वेळ लागतो. तुम्हाला माहिती आहे, एखादं कागदपत्र जर आपण काढायला गेलो तर त्याला हे कागद आणा ती कागद आणा असा बराच वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीला आपण ही कागदपत्र काढून ठेवायची होती. त्या कागदपत्रासाठी आपण या व्हिडिओला 3 स्टेप मध्ये डिवाइड केले. सुरुवातीची स्टेप अशी की विद्यार्थ्यांचं स्वतःचं बँक अकाउंट असलं पाहिजे. महत्वाचं काय, आपलं स्वतःचं बँक अकाउंट असलं पाहिजे. विद्यार्थ्याच्या स्वतःच्या नावाचं बँक अकाउंट सक्तीचं आहे, आपलं ते असलंच पाहिजे. त्यानंतर इथं सगळ्यात महत्वाची सूचना आहे कुठली बा, आई वडिलांचं पालकांचं किंवा इतर कोणाच्याही नावाचं अकाउंट ग्राह्य धरलं जाणार नाही. जर ती आपण आई वडिलांचं अकाउंट बँक अकाउंट जर दिलं असेल तर आपल्या अकाउंटवरती स्कॉलरशिप जमा होणार नाही. शिष्यवृत्ती अनुदान किंवा इतर शासकीय लाभ थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःचं बँक खातं असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वतःचं बँक खातं असणं गरजेचं आहे. हे झालं बँक खात्याबद्दल महत्वाची बातमी. त्यानंतर अकाउंट नंबर बघा, आधार कार्डासाठी महत्वाची बातमी काय. आता स्टेप 2 काय, आधार कार्ड. आपलं प्रत्येकाचं आधार कार्ड आहे, पण आधार कार्डावरती बऱ्याच दुरुस्ती असते. त्या कोणत्या हे सांगतो. तुमचं आधार कार्ड अपडेटेड असलं पाहिजे. त्या अपडेटेड मध्ये महत्वाचं आपलं नाव कसं असलं पाहिजे तर शाळेच्या कागदपत्राप्रमाणे असावं. आधार क्रमांक, आधार कार्ड नंबर आहे तो कसा असावा, स्पष्ट व वाचनीय असावा. स्पष्ट असावा, त्याला रीड करता येणार असावं. पत्ता, आपला ऍड्रेस कसा आहे बघा, आपण सध्याचा व योग्य पत्ता नमूद असावा. किंवा बऱ्याच जणांनी इकडे शिफ्टिंग तिकडे शिफ्टिंग रेट रूम रेट वरती राहतो तर तो पत्ता न असता आपला प्रॉपर पत्ता असला पाहिजे, ऍड्रेस असला पाहिजे. त्यानंतर जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ. बऱ्याच जणांचं असं असतं की शाळेमध्ये दाखल्यावरती वेगळी तारीख आहे आणि आधार कार्डावरती वेगळी तारीख आहे, तर तसं नाही. शाळेच्या दाखल्यावरती GR नंबरवरती की जी आपली दाखला आहे तीच माहिती असली पाहिजे. शालेय दाखल्याप्रमाणे अचूक असावी GR नंबरनुसार. महत्वाची सूचना, वरील माहितीमध्ये कोणतीही चूक असल्यास ती त्वरित दुरुस्त करून घ्या, अन्यथा अर्ज प्रक्रियेत काय होऊ शकतं, आपल्याला अडचण येऊ शकते. आधार कार्डावरील माहिती आणि इतर सर्व शासकीय कागदपत्रावरील माहिती एकसारखी असल्यास पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ होते. याचा अर्थ असा आहे, आपण जे शाळेमध्ये डॉक्युमेंट अपलोड केले त्या सगळ्यांच्या आधार कार्डवरची माहिती, नाव, पत्ता हे सगळा सेम असला पाहिजे. आणि ह्याचा 3rd स्टेप महत्वाचा आहे. जे विद्यार्थी कास्ट मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची काय सूचना आहे बघा, त्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. जातीचा दाखला, आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. जातीचा दाखला म्हणतो मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक. कोणासाठी आवश्यक आहे, यामध्ये कुठल्या कास्ट येते त्या सर्व कास्ट बघा. सुरुवातीला SC, OBC, ST, SBC, FJNT, SEBC या सर्वांसाठी काय आहे, कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते महत्वाची सूचना काय बा, तुमच्या प्रवर्गासाठी हा दाखला आवश्यक असल्यास अर्जाची अंतिम तारीख येण्यापूर्वी तो काढून ठेवा. अर्जाची अंतिम तारीख म्हणजे अजून मेरिट लिस्ट लागली नाही, त्यामुळे अगोदरच आपल्याला हे काय करायचं, डॉक्युमेंट काढून ठेवायचे त्या. त्यानंतर अजून काय बघा, जातीचा दाखला काढण्यासाठी काही वेळ लागू शकतो, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांची तयारी आधीच करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेट असू द्या, आधार कार्ड असू द्या किंवा बँक खाता असू द्या, या तिन्हीची सगळ्यात महत्वाची आपण अपडेट करायचं आहे, अपडेटेड करायचं आहे आणि आपल्या जवळ तयार ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत ती शेअर करा आणि महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आपल्याला काही डाऊट असेल तर आपण तो कमेंटमध्ये सांगा, आपण त्या डाऊटला 100% रिप्लाय देऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.